रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं, जेवणामध्ये काय बनवायचं हा प्रश्न तुम्हालाही पडतोय। तर आज मी तुमच्यासोबत खूप सोपी आणि फक्त 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होणारी रेसिपी शेअर करणार आहे। तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा मग मुलांना टिफिनलाही देऊ शकता। तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी दिसते आणि फक्त दिसायलाच नाही तर खायलाही तेवढीच छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे। जो जाड रवा असतो ना, आपण उपम्याला वगैरे यूज करतो तो रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी सेट करून त्याच वाटीने सगळे साहित्य मोजून घ्या। अर्धा कप बेसन घेतलेला आहे आणि अर्धा कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालूया। एकदा असंच व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यात आपण पाव कप दही घालूया। दही हे घरी बनवलेलं आहे, आंबट दही आहे। आता यात आपण थोडं थोडं करून पाणी घालूया आणि एकाच डायरेक्शनने फिरवून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मला 1 कप पाणी लागलेलं आहे। तुम्हाला 1-2 चमचे कमी जास्त पाणी लागू शकतं, कारण दही आपण किती घट्ट किंवा पातळ यूज करतोय त्यावरती पाण्याचं प्रमाण डिपेंड राहील। आणि कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, खूप जास्त घट्ट नाही आहे किंवा पातळ नाही आहे, एकदम मीडियम कन्सिस्टन्सी आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून 5 मिनिट साईडला ठेवूया, तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊया। तर इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे। यात 1 चमचाभर तेल घालूया। तेल छान गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली की यात अर्धा चमचा जिरे घालूया। 2 वाळलेल्या लाल मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालूया। थोडेसे हिंग घालूया। अर्धा चमचा हळद घालूया आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालूया। आता 1 मिनिटभर आपण हे परतून घेऊया। तर इथे 2 बटाटे साल काढून मध्यम असे किसून घेतलेले आहेत ते घालूया। तर इथे मी बटाट्याची स्टफिंग बनवलेली आहे। तुम्ही पनीरची किंवा कोबीचीही स्टफिंग बनवून हा नाश्ता बनवू शकता। चवीपुरतं मीठ घालूया। एकदम मिक्स करून घेऊया। आता यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट बटाटा शिजवून घ्यायचा आहे। खूप जास्त वेळ लागत नाही बटाटा शिजायला। आणि तुम्ही बघू शकता बटाटा छान शिजलेला आहे। आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। हे मस्त अशी बटाट्याची स्टफिंग बनवून तयार आहे। तोपर्यंत बॅटर पण अजून छान घट्ट झालेला आहे, कारण आपण यात रवा वापरलेला आहे, तर रवा पण छान फुललेला आहे। एकदा असं मिक्स करून घेऊया। आता यात आपण पाव चमचा बेकिंग सोडा घालूया। तुम्ही हे बॅटर रात्री पण बनवून ठेवू शकता, म्हणजे यामध्ये तुम्हाला सोडा वगैरे वापरण्याची बिलकुल गरज पडणार नाही। इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे। शक्यतो जी अशी खोलगट कढई असते तर तीच यूज करायची। थोडंसं तेल टाकूया। आता यात आपण हे 1 मोठा चमचा बॅटर घालूया। यावर आपण जी बटाट्याची स्टफिंग बनवली आहे ती घालूया। वरतून परत थोडंसं बॅटर घालूया आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालूया। आता एका साईडने लो फ्लेमवरती शिजवून घेऊया। दुसऱ्या साईडने पण क्रिस्पी होईपर्यंत छान शिजवून घेऊया। लो फ्लेमवरती दोन्ही पण साईडने आपण छान असं शिजवून घेऊया, म्हणजे आतमध्ये कच्चं राहणार नाही। दोन्ही पण साईडने छान असं क्रिस्पी झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। तर याच पद्धतीने आपण सगळे बंडोसे बनवून घेऊया। आणि हे बघा आतमध्येपर्यंत छान असं शिजलेलं आहे। तर तुम्हाला ही युनिक रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी फूडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।